आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. नीतिसूत्रे 10:22. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आज ह्या वचनानुसार देव आम्हाला काय बोलायचा प्रयत्न करतो ते बघूया. परमेश्वरचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. देवाचा आशीर्वाद आम्हाला समृद्धी देतो, सुख देतो, शांती देतो, त्याच्याबरोबर आम्हाला कष्ट भेटत नाही. कारण की देवाने जे आशीर्वाद दिले त्या देवाच्या भीतीपोटी राहून आम्ही जर काही कमवलं किंवा काही यश प्राप्त केलं तर त्यात आम्हाला सुख आणि समाधान पण भेटलं पाहिजे. आज आम्ही बघत आहे भरपूर लोकांकडं पैसा असतो, म्हणजे अधिकार करण्यासाठी भरपूर काही असतो, पण त्यांच्याकडं सुख आणि समाधान नसतो. भरपूर पैसा, भरपूर प्रॉपर्टी, भरपूर काही असूनसुद्धा त्यांच्याकडे शांती नसते, समाधान नसते, सुख नसते. पर देवाच्या भीतीपोटी आम्ही राहून, देवाच्या सम्मुखात राहून, देवाच्या सगळे वचन आम्ही वाचून आणि देवाला पहिलं स्थान जर दिलं, देवाचा दशमाश काढला, आम्ही हालेलुया मलाकीमध्ये पण 3:10 वाचू शकतो की देवाने हालेलुया कसं आम्हाला दशमाश देवाचं काढून आम्ही कसं जीवन जगायचं, परिवाराला कसं चालवायचं, त्या पैशामध्ये आम्ही काय काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं आम्हाला देव शिकवतो. तर देव ज्यावेळेस आम्हाला आशीर्वाद करतो तो त्याच्यामध्ये समृद्धी असते, सुख असतो, त्याच्यात दुःख देत नाही. तसंच व्यवस्था विवरणमध्ये पण 28:12 देवाने सांगितलं, आकाशाचे सगळे झरोके उघडून मी तुम्हाला नाही तसला धन देईल. तर देवाचं जो धन आहे, समृद्धी आहे, त्यात दुःख देव देणार नाही. हे आपल्याला जाणून लक्षपूर्वक घेतलं पाहिजे आणि देवाला पहिलं स्थान देऊन देवाची ज्या ज्या गोष्टी हे अगोदर त्या केल्या पाहिजे, नंतर सगळ्या गोष्टी करायचा विचार केला पाहिजे. आम्ही देवापुढं कपटीपणा किंवा त्याला धोकेबाजी करून त्या गोष्टी लपवल्या नाही पाहिजे, कारण की देवाचे डोळे सर्व काही बघत आहे. त्यामुळं आम्ही देवाच्या भीतीपोटी राहिलो आणि देवापुढं नम्र भावेने सगळं वागलं तो देव आम्हाला सुख बी देईल, समृद्धी बी देईल आणि धन पण देईल, त्यात दुःख देणार नाही. तर हे वचनानुसार आज आम्ही प्रार्थना करू. आपण या वचनानुसार प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती करते देवा येशू ख्रिस्ता, तुझं वचन बोलते देवा, तुझ्या हालेलुया तू जी गोष्ट आम्हाला देतो त्यात परमेश्वर सुख आणि समृद्धी देतो, त्यात आम्हाला हालेलुया कष्ट देणार नाही, दुःख देणार नाही. देवा तू जे पण आम्हाला देईल ते आम्ही सहखुशीने घेणार आहोत आणि आम्ही भाग्यवान आहोत की तू आम्हाला देतो म्हणून. देवा आमच्या प्रत्येक गोष्टीत तू हालेलुया आहे म्हणून कोटी कोटी धन्यवाद करते. देवा बघणाऱ्या प्रत्येक बहीण भावांना पण तू आशीर्वादित कर, सुख समृद्धी दे, त्यांच्या जीवनामध्ये शांती दे, त्यांच्या धनामध्ये हालेलुया सुख दे, शांती दे, समाधान दे. देवा सर्व काही तुझ्या नावाने होण्याकरता मदत कर. सर्व गौरव, सर्व महिमा केवळ तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐक आणि कबूल कर पिता. आमेन.